दोन मतिमंद मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याची राहत्या घराच्या गच्चीवर डोक्यावर प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना कळमना परिसरात उघडकीस आली आहे। या घटनेत दीपक चंद्रलेख असे मृतकाचे नाव असून अमोल वाघमारे असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक आणि अमोल हे दोघेही मनोरुग्ण म्हणजेच वेडसर असून त्यांच्यावर मानसोपचार सुरू आहेत। हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत फिरायचे आणि स्थानिक नागरिकांनीही त्यांना अनेकदा एकत्र पाहिले होते। काल संध्याकाळी जेवण झाल्यानंतर हे दोन्ही मित्र नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून आपापसात वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपी अमोल वाघमारे यांनी दीपकच्या डोक्यावर गंभीर प्रहार करून त्याला जागीच संपवले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पावले उचलत अवघ्या 1 ते 1.5 तासात आरोपी अमोलला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। आज सकाळी माहिती मिळाली की मृतक दीपक चंद्रलेख याचा आरोपी अमोल वाघमारे यांनी आरोपीच्या घरी राहते घरी टेरेसवर दगडाने त्याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून खून केला आहे। त्या माहितीवरून आम्ही स्पॉटला गेलो होतो। स्पॉट हा आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याचा आहे। याचे घरचे याला घरी बहीण आहे। याची बहीण सांगते की तो वेडसर आहे आणि त्याचा उपचार सुरू आहे। त्यानंतर आम्ही मृतकबद्दल माहिती घेतली असता मृतक दीपक चंद्रलेख याचे वडीलसुद्धा सांगतात की तो सुद्धा वेडसर असून त्याचासुद्धा उपचार सुरू आहे। हे दोघेही एकमेकांसोबत फिरतात नेहमी। यांना दोघांना लोकांनी बघितलेलं आहे सोबत। कालसुद्धा रात्री यांना दोघांना काही लोकांनी बघितलेलं आहे। त्यानंतर हे दोघे घरी गेले आरोपीच्या घरी आणि जेवण केल्यानंतर हे वर झोपायला गेले टेरेसवर आणि टेरेसवर त्यांच्यात आपसात वाद होऊन आरोपी अमोल वाघमारे याने दीपक चंद्रलेख याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केलेला आहे। आरोपीचा असा रेकॉर्ड नाही आहे, परंतु जशी माहिती मिळाल्यावर लगेच आमची DP पथक बीट मार्शल्स यांनी घेऊन आरोपीला लगेच 1 ते 1.5 तासात ताब्यात घेतलेलं आहे।